मुंबईचे 6 खासदार एकत्र बोलवणे हा अत्यंत उपयुक्त अशा तऱ्हेचा हा उपक्रम आहे. कुबेर साहेब, मी सर्व मंडळी, मी मुंबईचा मूळ रहिवासी आणि 20 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री असा सगळा अनुभव गाठीला घेऊन पहिला खासदार झालो त्यांच्याबरोबर. 315 जे झाले त्याच्यापैकी मी एक. मी आता एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे, वैधानिक कामकाज, त्या फ्लोअरवरती होणारी फसवणूक, आश्वासनाची खैरात, त्याची प्रतिपूर्ती नाही, त्याचा पाठपुरावा करायचा म्हणजे धमछाक होणं आमचं, आणि शेवटी सोडून देणं, अशा पद्धतीचा संपूर्ण राज्यकारभार हा महाराष्ट्राचा बघितला आम्ही. आता साधं उदाहरण सांगतो. मुंबईचा विकास हा एक उत्तर पश्चिम मधला गजानन कीर्तिकर करू शकत नाही. आम्ही 6 खासदार सुदैवाने एका पक्षाचे असल्यामुळे, एनडीएचे असल्यामुळे आमच्यामध्ये एक मत नक्कीच राहणार आणि आम्ही एकत्रपणे करणार. मुंबईचा हा जीवनवाहिनी रेल्वे हा जसा अरविंदकडे प्रश्न आहे, राहुलकडे आहे, पूनमकडे आहे, तसा माझ्याकडे. मुंबई मेट्रोपॉलिटन जे आहे त्याच्यामध्ये आमचा कल्याण डोंबिवली आहे, अगदी पनवेलपर्यंत आपला एक्सटेंड झाला, म्हणजे रेल्वे सर इकडे एकच मिनिट. डहाणूपर्यंत आहे. गजानन सर एकच मिनिट. ठाण्याचे खासदार राजन विचारे आलेले आहेत. बस करता स्वागत. पुष्प. मी वैदेही ठकार मॅडमना विनंती करतो की त्यांनी विचारे सरांचं स्वागत करावं. साधारणपणे कुठलाही प्रकल्प त्याला सगळ्यात पहिल्या प्रथम गरज असते निधीची. निधी मिळत नाही, निधी मिळत नाही, निधी मिळत नाही असं जवळजवळ वर्षानुवर्ष ऐकावं लागतं. निधी आला की त्याचं एक्झिक्युशन सुरू होतं. एक्झिक्युशन सुरू झालं, एकमेकांवरती जबाबदाऱ्या टाकणं सुरू होतं. साधं उदाहरण देतो. 2006ला अत्यंत महत्त्वाचा, ट्रॅफिकच्या दृष्टीने, गर्दीच्या दृष्टीने, लोकांच्या सोयीच्या दृष्टीने आमचा रेल्वेचं स्थानक ओशिवरा बरोबर, ओशिवरा स्थानक जे आहे ते 6 साली सुरू झालं, अंतिम टप्प्याला आलं. ओशिवरा स्थानक हे आता परिपूर्ण करायचं आहे. उरलेलं 10-15% काम करायचं आहे. फंड आहे का? तर आहे. कशामुळे रखडलं तर म्हणजे तिथे जे फलाट आहे ते जोपर्यंत आम्ही ते काढणार नाहीत तोपर्यंत आम्हाला आमची लाईन एक्सटेंड करता येणार, हे रूळ. ते का नाही काढत? ते काढण्याचं काम म्युन्सिपाल्टीचं. म्युन्सिपाल्टी का नाही काढत? म्युन्सिपाल्टी म्हणते की तो रस्ता केला MMRDA ने. MMRD का नाही काढत? MMRD म्हणते की आम्ही म्युन्सिपाल्टीला लिहिलं, ते आम्हाला पाहिजे त्या सुविधा देत नाही. त्याच्यावरती एक ब्रिज केलेला आहे. त्या ब्रिजच्या पूर्व पश्चिम जोडणारा, निर्लॉनच्या जवळ आपल्याला जर तिथे राहणार असेल तर तो ब्रिज अगदी शेवटपर्यंत आणलाय. रेल्वेवरती पण झालाय, हायवेला येऊन टेकलाय. पश्चिमेला जो भाग आहे, त्या पश्चिमेच्या 28 झोपड्या आहेत. त्या जवळजवळ 3 वर्ष त्या झोपड्या काढतात. PAP म्हणून त्यांना घरं मिळालीत, परंतु त्यांना काढलं जात नाही, कोर्ट कचऱ्या होतं. 2006 ते आता 14 म्हणजे 8 वर्ष झाली. आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला. त्या सगळ्यांना एकत्र बोलवलं, कलेक्टर समोर बोलवलं. म्हटलं ह्याचा नोडल अधिकारी कोण आहे? म्हटलं ह्यांना झाडणार कोण? एक खासदार म्हटलं किती झाडत बसणार? हे झालं पाहिजे काम. आता वर्षाची त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली, 1 वर्षात पूर्ण करतो. माझ्या मतदारसंघामध्ये मी सगळ्यात प्रायोरिटीचा प्रश्न मी घेऊन जो उभा आहे, जसं पूनम बोलला, अरविंद बोलला, हे पण तेच बोलतील, रेल्वे आहे. रेल्वेमध्ये आम्हाला फार मोठा अत्याधुनिक
परदेशी ज्या रेल्वे आपण बघून काय काय जण येतो तशी काय अपेक्षा आपण करत नाही, करतच नाही. आणखीन 100 वर्षांनी करू. पण आमचा नीड बेस ज्या गोष्टी आहेत, एक साधा विषय आहे रेल्वेचा प्लॅटफॉर्म उंच पाहिजे जो तो सांगतो. कुठलाही पत्रकार ते लिहिणार ॲक्सिडेंट झाल्यानंतर, किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी आरडाओरड करणार. पण रेल्वेमध्ये ज्याला फूट ओव्हर ब्रिज आहेत, ज्या काळी प्रवाशांची संख्या जेवढी होती त्याला आधारून त्यांनी ते मापं घेतलेली आहेत रुंदी, ते आता वाढले पाहिजेत. याचा आता ऑडिट काय, जे सुलभ वाढला, हे लोक ऑडिटला त्यांनी ब्रिजेस काढलेत. त्यांनी 118 ब्रिजेससाठी पैसे दिले आणि त्याच्यासाठी काम सुरू केलं. आणि ते काम सुरू करताना त्यांना ज्या अडचणी येणार, त्याला डिले होणार, हा वेगळा भाग. म्हटलं 118च का म्हटलं, का नाही एखादा ब्रिज कोसळेल जोगेश्वरीचा, एखादा हिच्या मतदारसंघातला, एखाद्या माझ्या मतदारसंघातला. म्हणजे ब्रिज कमकुवत झालेले आहेत, नवीन बांधायचे, क्षमता वाढवायची, असे बारीक सारीक गोष्टी आहेत. तर टॉयलेट पाहिजे. आता त्यांनी महाराष्ट्र सरकारने रेल्वेला 25 ॲम्ब्युलन्स देऊ केलंय, त्यातल्या 10 आल्या, 15 यायच्या आहेत. 10 यायला 3 वर्ष लागली, 15ला किती लागतील? एक प्रत्येक स्टेशनला नको, पण 4-5 स्टेशनला मिळून एक समूह करा कुठेतरी. परत तिथे डॉक्टर नाही, पॅरामेडिकलवाले ठेवणार. ती पॅरामेडिकलवाले ठेवा. नेमणुका केल्या का? नाही, अजून सँक्शन मिळायचं. कुठून? दिल्लीवरून. आता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जेव्हा संसदेमध्ये बसणार, तर मला काय करायचं आहे, कृषी खात्याच्या संबंधित प्रश्न घेऊन तिथे बोलायचं. महाराष्ट्राचा विचार केला तर जरूर बोलेल, मला काय महाराष्ट्राचा मोठा बेटा कधी व्हायचा असेल तर. पण मी माझ्या मतदारसंघामध्ये ज्याला जीवनवाहिनी म्हणतो, त्याची दयनीय परिस्थिती अशी आहे. त्याच्यावरती मात करायला माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत. मी आता एक सांगतो, रेल्वे मंत्री राम नाईक होते, त्यांनी अत्यंत सफाईदारपणे आणि हुशारीने त्यांनी महामंडळ स्थापन केलं, उपनगर रेल्वेचं महामंडळ. आणि त्या महामंडळाला 50% राज्य सरकार, 50% केंद्र शासन, त्यांना निधीच नाही. तो महामंडळाचा CMD आणि ह्यांचा MMRDAचा अधिकारी आणि चीफ सेक्रेटरी एकत्र म्हणून त्यांचं कॉर्पोरेशन ऑफिस आहे. कॉर्पोरेट कधीतरी येतात, पैसा नाही. त्याला तो डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरला बोलू शकत नाही, जनरल मॅनेजरला हलवू शकत नाही. म्हटलं आप बैठे की उधर, बैठकच होत नाही त्यांची. आज किती वर्ष झाली. नितीश कुमार येऊन उद्घाटन करून गेले, ममता बॅनर्जी त्याच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस. पण हे असं चाललेलं आहे संपूर्ण. मुंबईतल्या जीवनवाहिनीचं एवढा म्हणजे आग होते मनामध्ये. मी म्हटलं मला दुसरं काय नको आहे. आता परवा आमच्या स्टँडिंग कमिटीचं वाटप झालं, मी हट्ट धरला, मला रेल्वेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये टाका. आता ह्याला पण वाटेल मला जावंसं, ह्याला पण वाटेल, कारण प्रत्येकडे रेल्वेचं जाळ आहे. तर तुमचं काय असेल ना पूनम वगैरे तुमचं, माझ्याकडे ते मी त्यांच्या डोक्यावर बसतो बरोबर. अगदी कळलं ना? हां, नाही करणारच नाही. मुंबईसाठी तर माझं म्हणणं असं आहे, मुंबईसाठी तर आपल्याला मुंबईसाठी आपल्याला 6 लोकांना सिंडिकेट करावं लागेल. आणि जर मेट्रोपॉलिटन रिजन असेल तर हे पुढचे पण घ्यायला लागतील. हे दोघे जण कल्याण घ्यायला लागेल ना. ठाण हा रेल्वेचा झाला, फार गंभीर आहे. त्याच्या अनेक विषय मी काढलेत, पुष्कळशी माहिती काढली आहे. त्या कॉर्पोरेशनचं बस्तान किती दिवस चाललंय, किती कसं गुंडाळायला लागेल का नसेल तर कसं काम करणार, सगळं काढलेलं आहे. आता रेल्वे बजेटला फक्त मला भाषण करायला मिळालं पाहिजे, नाही तर ते 12 मिनिटांनी 7 मिनिटं करतात, तिथे आम्ही मार खातो. अशी परिस्थिती होती बजेटच्या वेळेला. पण आम्ही आता सगळ्या आमदारांनी एक सही मारून दिलेलं आहे पत्र रेल्वे मंत्र्यांना. जाता जाता भेटलो, म्हटलं आम्ही सांगितलं की यू हॅव टू म्हणजे एक मीटिंग अरेंज करा मुंबईला, अँड दॅट टू प्रायर टू बजेट. बजेटमध्ये एकदा त्यांनी प्रेझेंट केलं की त्याच्यामध्ये फेरफार नाही होत. बजेटच्या अगोदर करा म्हटलं मीटिंग, आणि सगळ्या MPंना बोलवा, सगळे ह्या मुंबई रिजनमधले सगळे MP बोलवा. मग आम्ही सांगू तुम्हाला काय काय ते सगळे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर सांगून लेखी देऊन, त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजनला तुम्ही काय प्रपोजल टाकलंय का, टाकलं असेल तर मंजुरीच्या स्टेजला आहे का,
या सगळ्या गोष्टीचा पडताळा आम्ही घेऊ. आता संपूर्ण मुंबई ही समुद्र किनाऱ्याला वसलेली आहे. मुंबईचा पूर्व किनारा अरविंदनी आता त्याच्या भाषणात सांगितलं. एकदम दयनीय परिस्थिती आहे. दारूखाना काय आणि आणखीन काय आणि काय काय, ती घोडावर तिथे झोपड्या वगैरे. पण मुंबईचा पश्चिम किनारा तरी जरी दिसला सुंदर, मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे मोठे मोठे बीच बघतो आणि त्याचं सौंदर्यीकरण त्यांनी केलेलं बघतो, तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, तिकडचा सुरक्षा व्यवस्था बघतो आणि तिकडचं सोयी सुविधा बघतो. त्या जूला काय आता आपल्याकडे, दादर चौपाटीला काय, किंवा तुमचं माहीमची आहे छोटीशी चौपाटी, दादरची आहे, काहीच नाही, तिथे लक्षच नाही आहे. मुळात रस्ते आणि फुटपाथ करण्यामध्येच दमछाक होते म्युन्सिपाल्टीची. ते कुठे जाणार समुद्र किनाऱ्याला हात घालायला? तिथे हे कोणी करायला पाहिजे? हे केंद्र सरकारने करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा जर समुद्र किनारा आमच्याकडे जूच्या निमित्ताने आहे, तर त्याचं उच्च दर्जाचं सौंदर्यीकरण सुविधा ही त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत येत्या 5 वर्षामध्ये हे सरकार माझं आहे. आम्ही किती त्याच्यामध्ये वाट्यात आहोत मला माहिती नाही, पण माझं सरकार म्हणून मी तिथपर्यंत जाऊन त्यांच्याकडे बसून आमच्या ह्या सगळ्या लोकांच्या, आमचे मोठे मोठे मंत्री जे आहेत परिचयाचे बिगर परिचयाचे, त्यांना मध्यस्थी टाकून त्याच्यासाठी स्पेशल निधी मी आणणार. दिल्लीचं आम्ही आता बघतो किंवा आपण सर्वजण जात असतात दिल्लीला इन्फ्रास्ट्रक्चर किती उच्च दर्जाचं आहे. ते त्याच्यामुळेच आहे ना, ते सेंट्रल कॅपिटल रिजन, NCR नॅशनल कॅपिटल रिजन. आता आम्हाला MMRD मध्ये गुंतवले मुंबईला, दो वी आर कमर्शियल कॅपिटल. आम्हाला काय नाही स्वतंत्र दर्जा, आम्हाला काय नाही तेवढा निधी जिकडे जेवढा दिल्लीला मिळतो, अगदी गुरगाव आणि नोएडापर्यंत देतात ते. इथे का नाही देत? साधा एक विषय आहे की आमचा कोस्टल रोड आहे, हा चांगला पॅरलल रोड आहे. मुंबई ही लांबलचक आहे. लांबलचक मुंबईला ट्रॅफिक जाम ह्या लांबलचक मुंबईमुळेच निर्माण होते. एकदा इकडे जाणार माणूस नंतर तिथे येणार. पण त्याला पॅरलल रोड जर होत आहे, तो पॅरलल रोड होण्यासाठी जर प्रपोजल दिलं, तो का नाही होत? प्रकाश जावडेकरांना परवा जाता जाता भेटलो, सांगितलं म्हणजे प्रकाश जावडेकर एन्व्हायरमेंट फॉरेस्ट बिरेस्ट जे आहे ना, नाही तर मग तुझं लक्ष केंद्रित राहील तिकडे नागपूर आणि चंद्रपूर. म्हटलं मुंबईत पण आहे. म्हटलं मुंबईमध्ये नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही कारणाने तुमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून असो किंवा अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन असो, पण 60,000 झोपडपट्टी धारक आहेत तिथे. हे 60,000 झोपडपट्टी धारक तिथे आहेत. म्हणून 1997 साली जेव्हा कोर्टामध्ये रिट पिटिशन केलं NGOनी, तेव्हा कोर्टाने दणका मारला की ह्यांना काढून टाका, त्यांना काढून टाका. तर त्यांचा वास्तव्याचा अधिकार आडाला. बरोबर, येणारच त्यांचा अधिकार आहे. त्याने पर्यायी जागा द्या. पर्यायी जागा दे म्हटलं तर स्टेट गव्हर्नमेंट आमच्याकडे जमीन नाही, आणि फॉरेस्टच्या जमिनीवरच्या झोपडपट्टी धारकांना आम्ही काय पैसा खर्च करायचा? तर त्यांनी 7,000 रुपये भरून द्या. 7,000 रुपये जे पात्र आहेत त्यांनी 7,000 रुपये भरायचे. ते 7,000 कसे तरी गोळा करून भरणारी माणसं त्या 60% 25-30% निघाले. बाकीची पात्र आहेत पण पैसे भरू शकत नाहीत. आज देखील गेले 15 वर्ष त्या 25,000 पात्रपैकी फक्त 11,000 लोकांना घरं दिली, 14,000 लोकांना घरं दिली नाहीत. 14,000 ते पात्र आहेत परंतु पैसे न भरलेले 10,000, असे साधारणपणे 25,000 लोक आज त्यांना पाणी नाही, वीज नाही आणि त्यांना त्या ठिकाणी शौचालय नाही. आता ही दयनीय परिस्थिती महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये असणाऱ्या जनतेची आहे ही. तिथे आणखीन रिजन बाकीचे आहेत फॉरेस्टचे, तिथे काय असेल कोण असतं. आता हे मागे लागलो मी एक निवेदन दिलं. म्हटलं ह्यांचं बघा ना, म्हटलं मोदींनी भाषणात सांगितलेलं आहे, राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये सरकार सांगितलं की बा असा कोण अडलेला नडलेला फॉरेस्टमधला असेल तर त्याचं पुनर्वसन पहिल्यांदा करणार. म्हटलं करा पुनर्वसन. ते आता मागे लागलो मी. दुसरी आता ही मुंबई समुद्र किनाऱ्यावरती आहे. माझ्याकडे जू कोळीवाडा आहे, वर्सोवा कोळीवाडा आहे. 500 का 600 घरं आहेत. त्यांना 2.5 FSI दिले.
2.5% बांधणी करू शकत नाहीत, पुनर्बांधणी म्हणजे रिपेअर हे त्याचं एक्सटेन्शन करू शकत नाही. रस्ते अरुंद आहेत, ॲम्ब्युलन्स जात नाही, फायर ब्रिगेडचा बंब जात नाही. आता वर्षानुवर्ष ते आरडाओरड करतात. 500 लोकांचा प्रश्न आहे, कोण पॉलिटिशियन तिथे लक्ष देत नाहीत. 500 गुणिले 4 1000 मतदारांचा प्रश्न आहे, कळले की नाही. आता त्या ठिकाणी आम्ही मागे लागलो किंवा त्यांना CRZ मधून रिलॅक्सेशन पाहिजे, गावठाण पाहिजे. आणि कोळीवाडे हे नेहमी समुद्र किनाऱ्यावरती वसलेले असतात. ते काय तुमचा CRZ आता आला, त्यांना का नाही देत तुम्ही, ते आम्ही त्यांच्या मागे लागलो. CRZचं रिलॅक्सेशन कोळीवाड्याला केरळ आणि चेन्नई आणि ओरिसा या 3 राज्यांनी मिळवलं. आमचे वर्षानुवर्ष तिथे येणारे खासदार आहेत, त्यांनी त्या ठिकाणी हे काम केलं नाही. ते ऐतिहासिक काम मी करणार 100%. द्या तुम्ही त्याच्यामध्ये. लोकांना छापील सही मारून दिलेलं आश्वासन आणि आता तुमच्या माध्यमातून रेल्वे, CRZ, फॉरेस्ट आणि आम्ही करणार. सॉरी, आम्ही सगळ्यांचं करणार. बरोबर द्या सगळ्यांचं, आम्ही यांची मदत घेणार नाही. मला माझा एकट्याचा आवाज तिथे पोचणार नाही. आणि आता शेवटचा एक विषय जो आहे तो मी नोकर भरती या संदर्भातील चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. सगळं आयुष्य माझं त्याच्यात गेलेलं आहे. बहुसंख्य लोकांना माहिती आहे, म्हणूनच्या वडिलांना चांगलीच माहिती आहे, कळलं की नाही. मी नागपूर आणि वर्धा आणि भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली बघत असताना त्यांनी तिकडच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं, म्हणजे एक कीर्तिकर मुंबईवरून इकडे येतो आणि संघटना बांधतो, तुम्ही भाजपावाले का नाही बांधत. त्यांनी प्रशंसा केली माझी. माझं कार्य माहिती होतं. मुंडे साहेब सुद्धा एकदम जवळचे माझ्या आपुलकीचे आहेत, मंत्री होते माझे. पण हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की या चळवळीत काम करणारा मी माणूस आहे. आम्ही आतापर्यंत जेवढी केंद्रीय कार्यालय मुंबई आहेत त्याला माहिती आहे, हा MTNL सारखी मोठी संघटना चालू तो कठीण काम आहे. अरविंद सावंत फार कठीण, पुष्कळ दादागिऱ्या, पुष्कळ जीवाला धोका निर्माण होणारे प्रसंग पण आलेले, माझ्या पण जीवनात आलेले. एम्प्लॉयमेंट ॲक्शनमध्ये जे काय रॅकेट चालतं ते रॅकेट तोडल्यानंतर आम्हाला जवळजवळ 15-20 दिवस फार मोठ्या तऱ्हेचं त्याच्यावरती जीव घेणे अशा तऱ्हेचे हल्ले करण्याचं प्रयोजन झालेलं होतं. तर ते जे केंद्र शासनाची जी इकडे कार्यालय आहेत, मग ते बँक असेल, इन्शुरन्स असेल, पोस्ट ऑफिस असेल, टेलिग्राफ ऑफिस असेल, जे म्हणून आहेत त्या एव्हिएशन खात्याचे आहेत. त्या ठिकाणी सुदैवाने आमच्या मराठी माणसांचा जो हक्क आहे ह्या मुंबई शहरावरचा, मराठी माणसाचा नोकरी मिळण्याचा हक्क, कळलं की नाही. आम्ही तो भूमिपुत्रांचा, ज्याच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य वेचलं. आणि हे मी आमच्या मतदारसंघातील नॉन महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे की ह्या चळवळीतला हा कार्यकर्ता आहे, तुझ्यावरती अन्याय होऊन देणार नाही. पण जे आमच्या लोकांचं हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी तुझा दुस्वास करणार नाही, किंबहुना तुझा जाव्यासारखा सांभाळ करीन मी. पण माझं हे ध्येय आहे, ते ध्येय मी प्राप्त करून घेईन. किंवा दिल्लीमध्ये असे जे कोण असतील अधिकारी, अरे ह्या लोकांचं कसं असतं, दिल्लीतल्या लॉबीमध्ये हे लोक त्यांची डोकी चालतात. आम्ही मराठी करत बसलो की आमचा दुस्वास करतात. आता बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डमध्ये त्यांनी नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये लोकल लँग्वेज इज इसेन्शियल हा क्लॉज होता. तिकडचं डोकं चाललं नॉर्थ इंडियन लोकांचं, त्यांनी इसेन्शियल काढलं, डिझायरेबल टाकलं. आता हे बारकावे सगळं आम्ही लक्षात येतो आणि आम्ही त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतो. आम्ही सांगतो त्यांना, म्हणजे ट्राय लँग्वेज सिस्टीम, 3 भाषा सूत्र जुमानत नाहीत. आम्ही जुमानाला लावलं. अरे एअर इंडियामध्ये मराठी माणसं प्रवास करणारी कमी असतील, पण तिकडे मराठीमध्ये एकदा अनाउन्समेंट झालं पाहिजे हिंदीच्या आणि इंग्लिशच्या नंतर. आता हा सगळा जो आहे भूमिपुत्राचा लढा लढणारा मी कार्यकर्ता आहे, तो सुद्धा विषय सुदैवाने मी आहे पार्लमेंटमध्ये मी घेणार. आम्ही नव्हतो तरी घेत होतो, त्यांना सगळ्यांना जेरीस आणत होतो. रेल्वे सुद्धा आम्ही बंद पाडलेली आहे. एअर इंडियाची विमानं धावपट्टीवरती बंद पाडलेली आहेत ह्याच मागणीसाठी. आणि आणखीन जे काय शिवसेना करत होती ते पण केलेलं आहे. तेव्हा आता तर खासदार झालं, त्याच्यामुळे रितसर
त्या ठिकाणी आमची ही मागणी लावून धरणार अशा पद्धतीने मी माझी कार्यकक्षा ठरवलेली आहे. आपण इथे बोलवलं, सन्मान दिलात आणि आम्हाला सगळ्यांना मिळून एकत्र फोकस करणार आहात लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात. ते आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं तुम्ही टाकलेलं पाऊल आहे आणि सातत्याने 6-6 महिन्याने किंवा वर्षाने एकदा बोलवा आम्हाला. तुम्ही सांगितलं हे तर आता तुम्ही सांगा काय केलं तिथपर्यंत. आमचा लेखाजोखा ठेवा तुम्ही सगळ्यांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.